नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे आपल्या पदाचा, वर्दीचा व अधिकाराचा दुरुपयोग करून आदिवासी महिलांवरती, आदिवासी बालकांवरती, आदिवासी बांधवांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री बेरात्री घरात घुसून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करत आहेत। त्याच्या विरोधामध्ये आज मी आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी माझं 510 उपोषण सुरू केलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी मला पोलीस कोठडीमध्ये जातीवाचक, अश्लील, वाईट शिवीगाळ करून, अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर माझ्या वडिलांची हत्या झाली। अशा प्रकारे अनेक पद्धतीने हे पोलीस अधिकारी माझ्यावरती अत्याचार करत आहेत। 9 सामाजिक कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने, राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन असंवैधानिकरित्या, भ्रष्ट पद्धतीने, अप्रामाणिकपणे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जिल्हा हद्दपारीची कारवाई केली। या हद्दपारीचा जो आदेश आहे तो रद्द करण्यात यावा आणि पोलिसांचे जे आमच्या आदिवासी बांधवांवरती अत्याचार सुरू आहेत ते तात्काळ थांबवावेत आणि या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये मी हे उपोषण छेडलेलं आहे। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणाचं हे सत्र मी सुरूच ठेवणार आहे।